प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल मेथी मटार मलाई। मेथीचा आता मस्त सीझन चालू आहे, तर तुम्ही ही रेसिपी बनवून बघा। ही डेलिशियस रेसिपी आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। आता आपण साहित्य बघणार आहोत। मी एक टोमॅटोची प्युरी घेतली आहे, एक बारीक कापून मिरची घेतली आहे। आपल्याला घरगुती लाल मसाला घ्यायचा आहे, गरम मसाला घ्यायचा आहे, अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे। मी रफली चॉप करून मेथी घेतली आहे। ही रेसिपी कमी साहित्यात आणि झटपट होते। आपल्याला मटार घ्यायचा आहे। एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत। मटारचा पण आता मस्त सीझन चालू आहे, तर तुम्ही ही रेसिपी बनवून बघा। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। मी एक मोठा कांदा वापरला आहे। छान आपण हे परतून घेणार आहोत। जोपर्यंत कांद्याला लालसर रंग येत नाही तोपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। मस्त कांद्याचा रंग बदलत चालला आहे। छान आपण परतून घेणार आहोत। कांदा तळून झाला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे। मस्त पेस्ट आपली तळून झाली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। मी एक मोठा टोमॅटो वापरला आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त आपली प्युरी फ्राय करून झाली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची आहे आणि ती सुद्धा छान परतून घ्यायची आहे। आता आपल्याला लो फ्लेम करायची आहे आणि सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत। मी अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि 3 मोठे चमचे घरगुती लाल मसाला टाकला आहे, 2 चमचे गरम मसाला टाकला आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपल्याला लो फ्लेम ठेवायची आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। मस्त मसाल्याला तेल सुटलं आहे। छान आपली ग्रेव्ही झाली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये मटार टाकायचे आहेत। मस्त आपण मटार टाकून घेऊया। छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत मटारला मसाल्याची कोटिंग येत नाही तोपर्यंत छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। मस्त मटार आपले मिक्स करून झाले आहेत। आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मटार शिजण्यासाठी आणि पुन्हा छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त रंग आला आहे भाजीला।
छान आपण मटार शिजवून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. छान आपण मिक्स करून घेणार आहोत. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिट झाले आहेत. तुम्ही बघू शकता जबरदस्त भाजी तयार झाली आहे. मस्त तेल सुटलं आहे भाजीला. आता आपल्याला त्याच्यामध्ये रफली चॉप केलेली मेथी टाकायची आहे. आणि हे छान आपण आता मिक्स करून घेणार आहोत. मस्त आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी. छान मिक्स करून झालं आहे. मस्त मेथी आपण शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. ही भाजी तुम्ही नान, रोटी, भाकरी बरोबर खा, जबरदस्त लागते. जबरदस्त रंग आला आहे भाजीला. छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आपली मेथी शिजली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला फ्लेम ऑफ करायची आहे आणि मग त्याच्यामध्ये फ्रेश मलाई टाकायची आहे. गरमागरम मेथी मटार मलाई खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. सगळ्यांना खूप आवडेल. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.